मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये जो कट ऑफ बघितला होता तो आपण रायगडपर्यंत या ठिकाणी बघितला होता। जवळपास 20 ते 22 जिल्हा परिषदांचा कट ऑफ सध्या बघितला होता। तर ह्याच्या बघा हा पार्ट 2 व्हिडिओ आहे। तर ह्याच्यामध्ये आपण पुढचा जो कट ऑफ आहे तो आहे या ठिकाणी बघा पुणे जिल्हा परिषद संदर्भात। तर पुणे जिल्हा परिषदचा या ठिकाणी बघा बघू शकतो तुम्ही। तर जिल्हा परिषद पुणे प्रायमरीचा आहे, मराठी माध्यमचा आहे। तर ह्याच्यामध्ये बघा SCचं या ठिकाणी 112 वर कट ऑफ लागला आहे आणि वुमनचा SC 112, म्हणजे दोघं या ठिकाणी 112चा कट ऑफ लागला आहे। त्यानंतर बघा पुढचा आहे STचा या ठिकाणी कट ऑफ जो आहे 41 जागा होत्या। तर STचा जो कट ऑफ आहे तो इथं 90 लागलेला आहे जनरलचा, आणि वुमनचा या ठिकाणी 62 लागला आहे, म्हणजे 62 STचा कट ऑफ सध्या पुणे जिल्हा परिषदमध्ये या ठिकाणी लागलेला आहे। त्यानंतर पुढचा जो काय कट ऑफ आहे तर तो या ठिकाणी बघा OBCचा आहे। तर OBCचं या ठिकाणी वुमनचं 137 2 वेकन्सी होत्या, तर एवढा या ठिकाणी लागलेला आहे। त्यानंतर EWSचा कट ऑफ बघा 15 वेकन्सी होत्या, तर त्याच्यामध्ये 125 या ठिकाणी कट ऑफ ह्या ठिकाणी आलेला आहे। आणि वुमनचं जर बघितलं EWSचं तर 125चा कट ऑफ सध्या या ठिकाणी लागलेला आपल्याला दिसून येत आहे। त्यानंतर पुढचं बघा महत्त्वाचं पुढची काय जे आहे जिल्हा परिषद, तर ती आहे या ठिकाणी अहमदनगर। तर अहमदनगरचं या ठिकाणी बघा प्रायमरीचं आहे मराठी मीडियम संदर्भात। तर ह्याच्यामध्ये ओपनचा जो कट ऑफ लागला आहे ओपन जनरल 148 आणि ओपन वुमन त्याचं आहे 138, एवढा या ठिकाणी कट ऑफ सध्या लागलेला आहे अहमदनगर जिल्हा परिषदचं। त्यानंतर पुढचं आहे SCचं अहमदनगरमध्ये। तर 16 पदं होती, त्याच्यामध्ये SC जनरलचं या ठिकाणी 116 पदं जे काही कट ऑफ आहे आणि वुमनचं 111 कट ऑफ सध्या लागलेला आहे। त्यानंतर STचं जर बघितलं तर या ठिकाणी STची पदं होती 35 पदं होती। तर ST जनरलमध्ये या ठिकाणी 35 पदं होती, तर त्याचा जो कट ऑफ आहे तर तो 97 लागला आहे। आणि वुमनचा या ठिकाणी बघा 83 कट ऑफ सध्या STचा अहमदनगर जिल्हा परिषदमध्ये सध्या लागलेला आहे। त्यानंतर OBCचं जर बघितलं तर OBCच्या 3 वेकन्सी होत्या, जनरलमध्ये 143 कट ऑफ आहे, वुमनची एक होती, तर 147 या ठिकाणी कट ऑफ सध्या आलेला आपल्याला दिसून येतोय। त्यानंतर बघा EWSच्या 9 पोस्ट होत्या, 129 कट ऑफ आलेला आहे, आणि वुमनचा 123 कट ऑफ सध्या EWSचं या ठिकाणी आलेला आपल्याला दिसून येत आहे। त्यानंतर पुढचं जे काही अहमदनगरचं या ठिकाणी बघा EWS कॅटेगरी झाली। त्यानंतर पुढचं जी जिल्हा परिषद आहे तर ती आहे या ठिकाणी लातूर। तर लातूरचा कट ऑफ आपण बघूया प्रायमरीचा मराठी मीडियमचा। तर त्याच्यामध्ये ओपनचा या ठिकाणी ओपन जनरल 12 वेकन्सी होत्या, 136 वर कट ऑफ लागला आहे। त्यानंतर ओपनच्या वुमनचा 131 वरती या ठिकाणी क्लोज झालेली लिस्ट आपल्याला दिसून येत आहे। त्यानंतर लातूरमध्ये OBCचा या ठिकाणी 11 पोस्ट होत्या, नॉर्मल ज्या काही जनरल पोस्ट होत्या तर त्या 120 कट ऑफ लागला आहे, आणि वुमनचा या ठिकाणी 115 OBCचा कट ऑफ सध्या या ठिकाणी लागलेला आहे। त्यानंतर पुढची जी काही कॅटेगरी आहे ती बघा या ठिकाणी SBCचं आहे, एकच पोस्ट होती, 129चा कट ऑफ आहे, आणि वुमनचा या ठिकाणी EWSचं तुम्ही बघू शकतात वुमन 126, आणि जे काही जनरल आहे EWS तर 129, म्हणजे या ठिकाणी 129चा कट ऑफ सध्या EWSचा सध्या लागलेला आहे। त्यानंतर बघा पुढची जी काही जिल्हा परिषद आहे तर ती आहे धाराशिव जिल्हा परिषदचं या ठिकाणी बघा एज्युकेशन जे काही मीडियम आहे ते मराठी आहे, प्रायमरीचं आहे। तर धाराशिवला या ठिकाणी ओपनचं जे काही कट ऑफ आहे तर ह्या ठिकाणी ओपनच्या वेकन्सी त्या ठिकाणी न होत्या, तर ह्या ठिकाणी बघा SCचा कट ऑफ महिलाची तिथं 3 वेकन्सी होती, तर 116 या ठिकाणी कट ऑफ आलेला आहे। त्यानंतर STचा या ठिकाणी 23 वेकन्सी होत्या, त्याचा 82 कट ऑफ सध्या या ठिकाणी आलेला आहे। त्यानंतर ST वुमनचा 80 कट ऑफ या ठिकाणी आलेला आहे धाराशिवला। तर पुढचा कट ऑफ बघा OBCचा आहे, OBC जनरल 30 पोस्ट होत्या, तर 30मध्ये या ठिकाणी 121 कट ऑफ आला आहे। OBC वुमन 117 कट ऑफ सध्या या ठिकाणी आलेला आपल्याला दिसून येत आहे। तसंच बघा पुढचं जे काही कट ऑफ सांगता येईल तर तो या ठिकाणी दुसरी जी लिस्ट आहे ती सोलापूर जिल्हा परिषदची या ठिकाणी कट ऑफ आपण बघूया। तर ह्याच्यात बघा ओपनचं एक पोस्ट होती, तर या ठिकाणी बघा कट ऑफ या ठिकाणी नाही सध्या। तर इथं बघा SCचा कट ऑफ जर बघितला 11 पोस्ट होत्या, 147 जनरल, आणि SC वुमन 122 वरती सध्या JLP जी काही सोलापूर आहे त्याचा कट ऑफ या ठिकाणी आलेला आपल्याला दिसून येत आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी STच्या सर्वात जास्त पोस्ट होत्या, 101 पोस्ट होती, तर ह्याच्यामध्ये 94 मार्काचा सध्या कट ऑफ आलेला आहे। ST जनरल आणि ST वुमनचं 75 मार्कापर्यंत या ठिकाणी कट ऑफ सध्या आलेला या ठिकाणी दिसून येत आहे। तर या ठिकाणी बराच महत्त्वाचा कट ऑफ लागलेला आहे, कारण ह्याच्यात पोस्ट देखील वेकन्सी देखील तशा पद्धतीने या ठिकाणी होत्या। त्यानंतर OBCचं बघितलं OBC जनरलचं 136 आहे, आणि वुमनचं 127 कट ऑफ सध्या या ठिकाणी लागलेला आहे सोलापूर जिल्हा परिषदमध्ये। त्यानंतर EWSचं जर बघितलं EWSच्या या ठिकाणी 13 पोस्ट होत्या, तर 13 पोस्टमधून या ठिकाणी जो कट ऑफ आहे तर तो कट ऑफ 140 या ठिकाणी आलेला आहे, आणि वुमनचा 12 पोस्ट होत्या, 128 कट ऑफ सध्या या ठिकाणी आलेला आपल्याला दिसून येत आहे। त्यानंतर बघा पुढची जी काही जिल्हा परिषद आहे तर ती आहे सातारा जिल्हा परिषद।
तर साताराची या ठिकाणी बघूया आपण. जिल्हा परिषद सातारा, प्रायमरी मीडियम आहे मराठी. तर ह्याच्यात बघा या ठिकाणी ओपनचा कटऑफ जर बघितला 32 पोस्ट होत्या, 134 सध्या या ठिकाणी कटऑफ आलेला आहे. आणि वुमन ओपनचा 127 एवढा कटऑफ या ठिकाणी लागलेला आहे जिल्हा परिषद साताराचा. तर ह्याच्यामध्ये परत बघूया, इथं एक सर्व्हिसमॅनचा देखील कटऑफ आहे. तर या ठिकाणी एक सर्व्हिसमॅन 15 पोस्ट होत्या, त्याच्यात एकच ह्या ठिकाणी बघा मिळालेला आहे 119 मार्काचा. म्हणजे या ठिकाणी ज्या पोस्ट आहे त्या सध्या रिक्त झालेल्या आहे. म्हणजे या ठिकाणी बघा क्वालिफाय जो काही हे असेल एक सर्व्हिसमॅन माजी सैनिक, तर या ठिकाणी मिळालेला नाही. तसंच बघा असे जे प्रत्येक जाहिरातीमध्ये बरेच जे समांतर आरक्षणाच्या ज्या वेकेन्सी आहे तर त्याच्यामध्ये सध्या रिक्त झालेली आहे. म्हणून जी संपूर्ण जी काही भरती प्रक्रियेमध्ये विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये जवळपास 5,000 प्लस ज्या वेकेन्सी आहे ते सध्या रिक्त राहून गेलेले आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी जर दुसरा कटऑफ जर बघितला SCचा या ठिकाणी बघा 36 पोस्ट होत्या, 111 या ठिकाणी कटऑफ सध्या आलेला आहे. वुमन SC 109 हे होतं साताऱ्या संदर्भात. त्यानंतर पुढची कॅटेगरी जर बघितली तर आहे ST कॅटेगरीचं बघूया. तर ST कॅटेगरी या ठिकाणी जनरलच्या महत्त्वाच्या या ठिकाणी 93 पोस्ट होत्या, तर 82 या ठिकाणी कटऑफ आलेला आहे. आणि ST वुमनचा या ठिकाणी 59पर्यंत या ठिकाणी कटऑफ आलेला आहे. त्यानंतर OBCचं जर बघितलं तर OBCचं या ठिकाणी 73 पोस्ट होत्या, तर त्याच्यामध्ये OBC जनरल 118, OBC वुमन 116 असा या ठिकाणी कटऑफ सध्या आलेला आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर पुढचं जर बघितलं तर ह्याच्यात बघा VJAचं कटऑफ आहे 129, VJ ह्या ठिकाणी बघा 129 आणि VJ वुमन 119. त्यानंतर SBCचं 4 पोस्ट होत्या 122, वुमन SBC 126 एवढा कटऑफ सध्या या ठिकाणी लागलेला आहे. त्यानंतर NTB वुमनचं बघा या ठिकाणी 124 आणि NTBचं या ठिकाणी जनरल 122 कटऑफ या ठिकाणी सध्या लागलेला आहे. NTDचं जर बघितलं तर 136 एकच पोस्ट होती. त्यानंतर बघा EWSच्या या ठिकाणी जवळपास 28 पोस्ट होत्या, तर 28 पोस्टमध्ये या ठिकाणी 122 कटऑफ या ठिकाणी EWSचा जनरलचा लागला आहे. आणि वुमनचं जर 25 जागा होत्या 121 कटऑफ या ठिकाणी सध्या लागलेला आहे सातारा जिल्हा परिषदमध्ये. त्यानंतर जर बघितलं तर अशा पद्धतीने साताऱ्याचं कटऑफ सध्या या ठिकाणी लागला आहे. आणि रिक्त जागा देखील बऱ्याच प्रमाणावर या ठिकाणी राहून गेलेल्या आपल्याला दिसून येत आहे. तसंच बघा पुढची काही जिल्हा परिषद आहे ती आहे रत्नागिरी. तर रत्नागिरीमध्ये ज्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालं असेल तर रत्नागिरीत बघा बरीच मोठी या ठिकाणी वेकेन्सी आलेली होती. तर ह्याच्यामध्ये बघा ओपनला जवळपास 251 एवढी या ठिकाणी वेकेन्सी होती, त्याच्यामधून 241 पदं सध्या या ठिकाणी बघा रिकमेंडेशन झालेले आहे. तर 115वरती जनरलचा कटऑफ आला आहे, ओपन जनरल. आणि त्यानंतर वुमनची या ठिकाणी 228 पदं होती ओपनमध्ये, त्याच्यात 114 या ठिकाणी कटऑफ सध्या आलेला आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर पुढचं बघा SCचं जर बघितलं, SCचं कटऑफ ठिकाणी 37 पोस्ट होत्या, तर 110वर आला आहे. त्यानंतर वुमनचं जर बघितलं तर 107 पद रत्नागिरीमध्ये सध्या आलेला आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर पुढचं बघा ST संदर्भात, तर STचं या ठिकाणी ST जनरल 73 पोस्ट होत्या, तर ह्याच्यात 95वरती कटऑफ आला आहे. आणि वुमन STचा या ठिकाणी बघा 90वरती कटऑफ आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर OBCचं जर बघितलं, OBC जनरल 43 पोस्ट होत्या, त्याच्यामध्ये बघा 35 या ठिकाणी रिकमेंडेशन झाले, 116 या ठिकाणी कटऑफ आलेला आहे. महिलांचं 40 पोस्ट होत्या, त्याच्यामध्ये 114 BSCचा या ठिकाणी कटऑफ आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर बघा पुढचं जर कटऑफ जर बघितला तर ह्याच्यात VJAचा रत्नागिरीमध्ये कटऑफ आलेला आहे, 20 पोस्ट होत्या, 112 पोस्ट मार्काचा या ठिकाणी कटऑफ सध्या लागलेला आहे. VJ वुमनचा 18 पोस्ट होत्या, 106 मार्कावरती सध्या कटऑफ आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर SBCचं जर बघितलं तर SBCचं या ठिकाणी 3 पोस्ट होत्या, 3 पोस्टमध्ये 119 कटऑफ आहे. वुमनचा 120वरती कटऑफ लागलेला आहे. त्यानंतर NTC वगैरे असेल तर NTCचा या ठिकाणी 7 पोस्ट होत्या, 128 कटऑफ आहे. वुमनचा 120 आहे. त्यानंतर NTDचा 12 पोस्ट होत्या, त्याच्यामध्ये 119 कटऑफ बघा 115 कटऑफ आहे. त्यानंतर पुढचं जर बघितलं ह्याच्यामध्ये EWSचं जर बघितलं, EWSचं 115वरती 32 जागा होत्या, 115वरती कटऑफ या ठिकाणी आलेला आहे EWS. त्यानंतर पुढचं बघा पुढची जी काही जिल्हा परिषद आहे ती बघूया आपण. ह्याच्यात बघा सिंधुदुर्ग जिल्हा परिषद. आता सिंधुदुर्गमध्ये देखील बऱ्याच मोठ्या या ठिकाणी बघा वेकेन्सी आलेली होती. प्रायमरीचा आहे मराठी मीडियमचा, तर याच्यात ओपनचा जो काही कटऑफ आलेला आहे तर तो कटऑफ आहे या ठिकाणी 66 जागा होत्या, तर 66मध्ये या ठिकाणी 118 कटऑफ सध्या आलेला आहे. वुमनचा देखील या ठिकाणी 116 कटऑफ सध्या पाहायला मिळत आहे. तसंच बघा पुढचं जी काही वेकेन्सी आहे ती SCची वेकेन्सीवरती बघा 42 वेकन्सी होती, त्याच्यामध्ये 109 या ठिकाणी कटऑफ आलेला आहे जनरलचा. आणि वुमनचा 107 एवढा कटऑफ आलेला आहे. त्यानंतर STचं जर बघितलं तर STचं या ठिकाणी जनरल 43 जागा होत्या,
93वरती कट ऑफ लागलेला आहे. वुमनचा या ठिकाणी 87वरती कट ऑफ लागलेला आहे. तर ही देखील महत्त्वाची जिल्हा परिषद आहे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये, कारण ह्या ठिकाणी बरेच उमेदवारांचं सध्या सिलेक्शन हे झालेलं आहे. त्यानंतर OBCचं जर बघितलं तर OBCचं या ठिकाणी जनरलचे 75 होत्या पोस्ट, त्याच्यामध्ये 115 कट ऑफ आला आहे. वुमन OBC 113 एवढा या ठिकाणी कट ऑफ आलेला आहे. त्यानंतर बघा पुढचं आहे या ठिकाणी VJAचं बघूया. VJAचं 16 पोस्ट होत्या, 111 कट ऑफ आला आहे. वुमनचं 105. त्यानंतर SBCच्या 3 पोस्ट होत्या, 118. वुमनचं देखील 118. त्यानंतर NTC या ठिकाणी 10 पोस्ट होत्या, 122वरती कट ऑफ आला आहे. वुमनचा देखील या ठिकाणी बघा 118वरती कट ऑफ हा या ठिकाणी आलेला आहे. NTD जर बघितलं, NTDचा या ठिकाणी 11 पोस्ट होत्या, तर 11 पोस्टमध्ये 116वरती या ठिकाणी कट ऑफ आला आहे. वुमनचं जर बघितलं तर 112वरती कट ऑफ हा क्लोज या ठिकाणी झालेला आहे. EWSचं जर बघितलं तर EWSच्या 28 पोस्ट होत्या, 116वरती जनरलचा आणि 113वरती वुमनचा EWS कॅटेगरीचा सध्या या ठिकाणी रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये या ठिकाणी आलेला आहे कट ऑफ. त्यानंतर कोल्हापूरचं जर बघितलं, जिल्हा परिषद कोल्हापूर, तर कोल्हापूरचा देखील प्रायमरीचा आहे, मराठी मीडियमचा आहे. तर या ठिकाणी ओपनचा कट ऑफ या ठिकाणी बघा महिलाचा 141 या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर SCचा कट ऑफ बघितला, SC जनरलचा 113 मार्क आणि वुमन 111 मार्क. त्यानंतर STचं 101 पोस्ट होत्या, त्याच्यामध्ये 101 पोस्ट भरले गेले, 94 कट ऑफ आलेला आहे आणि वुमनचा 89 कट ऑफ STचा सध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर ही देखील महत्त्वाची कोल्हापूर जिल्हा परिषद होती. तर याच्यात देखील बऱ्याच मोठ्या वेकन्सी सध्या भरण्यात आल्या आहे. त्याच्यात बघा OBCचं जर बघितलं तर OBCच्या 80 पद होते, त्याच्यामध्ये 70 भरले गेले, 117 सध्या कट ऑफ आला आहे जनरल आणि वुमनचा 115 कट ऑफ या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर पुढची जी वेकन्सी आहे पुढची कट ऑफची, तर ती बघा या ठिकाणी VJAचं देण्यात आलं आहे. 4 पोस्ट होत्या, 123वरती क्लोज झाली. वुमनचं जर बघितलं 118 आहे. त्यानंतर NTBचा नॉर्मल या ठिकाणी 125 जनरलमध्ये कट ऑफ आला आहे, वुमनचा 118. त्यानंतर NTDचा जर बघितला तर NTDला 14 पोस्ट होत्या, तर सर्वसाधारणमध्ये 123 कट ऑफ, महिला 120 NTDचं. त्यानंतर पुढचं जर बघितलं EWSच्या 30 वेकन्सी होत्या, 122 कट ऑफ आलेला आहे आणि महिलांचा 123 EWS संदर्भात. त्यानंतर असं या ठिकाणी बघा कोल्हापूरचं हे महत्त्वाचा कट ऑफ होता. त्यानंतर सांगलीचा कट ऑफ बघूया आपण, जिल्हा परिषद सांगली. तर ह्याच्यामध्ये ओपनचा कट ऑफ या ठिकाणी बघा महिलाचा 149 सध्या आलेला आहे सांगली जिल्हा परिषदमध्ये. त्यानंतर SCचं जर बघितलं 26 पोस्ट होत्या, 114 कट ऑफ आला आहे जनरल आणि महिला 112. त्यानंतर STचं जर बघितलं, STच्या 31 पोस्ट होत्या जनरलमध्ये, तर STचा या ठिकाणी 88 सध्या कट ऑफ आला आहे. वुमनचा जर 77 या ठिकाणी वुमन ST कट ऑफ सध्या आलेला आहे. OBCचा जर बघितला तर 39 पोस्ट होत्या आणि 118वरती कट ऑफ आला आहे. 116 वुमनचा कट ऑफ या ठिकाणी OBCचा आलेला आपल्याला दिसून येत आहे. तर हे जे होतं महत्त्वाचं सांगली जिल्हा परिषदचं आहे. तर सांगलीमध्ये परत VJAचा या ठिकाणी कट ऑफ जर बघितला, महिला एकच पोस्ट होती, 123 मार्क. त्यानंतर NTB एकच पोस्ट होती, 143 मार्क. त्यानंतर पुढचं कट ऑफ या ठिकाणी बघा EWSचे 25 पद होती जनरलचे, त्याच्यामध्ये 19 या ठिकाणी भरले गेले, 126वरती कट ऑफ आला आहे. वुमन EWS 124 अशा या ठिकाणी EWSचा कट ऑफ आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्यानंतर पुढचं जर बघितलं तर ह्याच्यात पुढची जिल्हा परिषद आता कोणती बाकी आहे, तर जवळपास या ठिकाणी बघा सर्वात ज्या काही कट ऑफ आहे त्या सध्या 100+ आपल्याला इतर ज्या काही कॅटेगरी आहे तर त्यांच्या बघायला भेटत आहे. मग त्याच्यामध्ये महत्त्वाच्या सर्वात जो जर आरक्षणामध्ये जर कट ऑफ जर बघितला तर या ठिकाणी STचा आपल्याला कट ऑफ पाहायला मिळतो आहे. आणि जे काही समांतर आरक्षण असेल मग त्याच्यात एक सर्व्हिसमॅन असेल, अंशकालीन असेल, प्रकल्पग्रस्त असेल, स्पोर्टमॅन असेल, असे ह्यांच्या कट ऑफ देखील एकदम ह्या ठिकाणी बघा खाली आलेला आपल्याला दिसून येत आहे. तशाच ज्या इतर ज्या कॅटेगरी आहे SC असेल, OBC असेल, NT असेल, त्यानंतर बघा ज्या ओपन असेल, तर ह्यांचा जवळपास कट ऑफ जो आहे तो 100च्या वरतीच आपल्याला सर्वीकडे पाहायला या ठिकाणी मिळत आहे. तर ह्याच्यामध्ये जवळपास ज्या काही पोस्ट आहे तर त्या देखील वेकेंट या ठिकाणी बऱ्याच प्रमाणावर आपल्याला राहिलेल्या या ठिकाणी दिसून येत आहे. तर ह्या ज्या पोस्ट आहे सध्या जो काही कन्व्हर्टेड राऊंड या ठिकाणी होणार आहे तर त्याच्यामध्ये जवळपास 5,000+ म्हणजे या ठिकाणी जवळपास 5,500+ ज्या काही पोस्ट आहे, कारण जवळपास जिल्हा परिषदच्या 16,000पर्यंत या ठिकाणी बघा ज्या पोस्ट होत्या 16,000+ सध्या विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये आलेल्या होत्या. तर ह्याच्यामध्ये आपल्याला 11,085 एवढ्यांची या ठिकाणी लिस्ट लागलेली आहे. म्हणजे उर्वरित जे काही 5,000 ते 5,500 ज्या पोस्ट आहे तर त्या कन्व्हर्टेड राऊंडमध्ये जर आले तर ज्यांचं 2-4 मार्कांनी या ठिकाणी बघा राहून गेलं असेल
जास्तीत जास्त 8 मार्कापर्यंत राहून गेलं असेल तर असे उमेदवार देखील पुढचा जो काही कन्व्हर्टेड जो राऊंड असेल तर त्याच्यामध्ये सध्या त्यांचं सिलेक्शन होऊ शकतं. पण त्याआधी बघा महत्त्वाचा जो काही विथ इंटरव्ह्यूचा राऊंड आहे तर तो विथ इंटरव्ह्यूचा राऊंड सध्या होऊ शकतं आणि हा झाल्यावरच या ठिकाणी बघा जो काही कन्व्हर्टेड राऊंड असेल तर तो एकंदरीत होऊ शकतं किंवा मग ह्या विथ इंटरव्ह्यूच्या जर अगोदर जर झाला कन्व्हर्टेड राऊंड तर त्या दृष्टीने देखील या ठिकाणी बघा पाठपुरावा करायला पडेल. कारण जे काही उर्वरित ज्या वेकन्सी आहे तर त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत पुढे ह्या त्यांची मान्यता वगैरे घेऊन त्या भरल्या जाणार. तसंच आज महत्त्वाचा जे काही व्हिडिओ देखील आला होता माननीय शिक्षण आयुक्त मांढरे सरांचा, जे काही भरती प्रक्रिया चर्चासत्रासंदर्भात त्यांनी विविध ज्या काही परीक्षेसंदर्भात संपूर्ण भरती प्रक्रियेचा खुलासा केलेला आहे. तर त्या व्हिडिओमध्ये देखील त्यांनी सांगण्यात आलं आहे त्यांच्या टीमने का जे काही कन्व्हर्टेड राऊंड आहे तर तो कन्व्हर्टेड जो राऊंड आहे राहिलेल्या पदांचा तो लवकरात लवकर या ठिकाणी तो करण्यात येईल असं त्याच्यामध्ये देखील ते स्टेटमेंट देण्यात आलं आहे. तर आशा करूया तो राऊंड लवकरात लवकर हो आणि ज्यांचं सिलेक्शन 1-2 मार्कांनी 4-5 मार्कांनी सध्या राहून गेलं आहे तर त्यांचं देखील सिलेक्शन या ठिकाणी हो एक असं या ठिकाणी प्रे करूया. तर अशा पद्धतीने हा महत्त्वाचा कटअप होता. कटअपचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करू शकता. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन त्या देखील प्रेस करा. तर भेटूया अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.